ही टाकळ्याची भाजी, हा कांदा, मिरची, तुरीची डाळ, खोबरं, ही कुळथाच्या पिठीसाठी साहित्य. ही टाकळ्याची भाजी चांगली बारीक चिरून घ्यायची. ही भाजी अर्धी भाजी पातेल्यात काढून घ्यावी. त्याच्यात ही तुरीची डाळ घालावी. ही डाळ धुतलेली आहे, ती पाण्यासकट घालायची. वर थोडी भाजी घालायची. मग कांदा, मिरची घालायची. मग उरलेली भाजी वर घालायची आणि थोडं पाणी घालून शिजत ठेवायची. आता भाजी शिजल्यावर परतून घ्यायची. सगळे एकजीव करायची ती भाजी. त्यात मीठ घालायचं चवीपुरतं. थोडीशी साखर टाकायची आणि परत झाकून ठेवायची. जरा ऊब आली की ती परत एकजीव करून घ्यायची. परत एकजीव करून घेतल्यानंतर त्याच्यात खोबरं टाकायचं. खोबरं टाकून ढवळून घ्यायची. मग थोडं खोबरेल तेल वरून घालायचं. खोबरेल तेल घालून जरा ढवळून घ्यावी आणि ते जरा 1 मिनिट उब काढावी. खोबरेल तेल घातल्यामुळे भाजीला चांगली चव येते. आता कुळथाच्या पिठीसाठी भांड्यात तेल घालायचं. 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी फोडणीसाठी टाकायची. पाव चमचा हिंग, नंतर लसूण टाकायची. लसूण जरा भाजली की कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. तो लालसर झाला तर पाणी ओतायचं. त्याच्यात हळद पूड टाकायची. गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीपुरतं, चिमूटभर साखर टाकायची. खोबरं टाकायचं. कोकम सोल 2-3. आता कांदा लसूण शिजेपर्यंत थोडी पाण्याला उकळी काढायची. आता एक भांडं घेऊन 1 वाटीभर कुळथाचं पीठ घेतलं. पिठात पाणी ओतायचं आणि एकजीव करून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या होतात. आता ते मिश्रण उकळत्या पाण्यात घालायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. ढवळत राहायचं. जर तुम्हाला जाड हवी असेल तर तशीच ठेवा. पातळ हवी असली तर पाणी घाला आणि ढवळून घ्या. अशा प्रकारे टाकळ्याची भाजी आणि कुळथाची पिठी तयार झाली.